हाय फ्रेंड्स, मार्लेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो गणपतीपुळे येथे. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाहेर जो समुद्रकिनारा आहे तिथे आलो. मंदिरात शूट करणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे तिथे शूट नाही केलं. सूर्यास्ताची वेळ होती. खूप छान असा सनसेट बघायला मिळाला. तिथे उंट, घोड्या यांवर स्वाऱ्या केल्या. सगळ्यात जास्त मज्जा जर कोणी केली असेल तर ती चिल्लर पार्टी. खुशी काय बनवतेय? खुशू काय बनवतेय? जंगल. कोणी बनवलेलं असं जंगल? उंटावर बसून झाल्यानंतर आमचे महाशय घोड्यावर बसले आणि घोड्यावर सुद्धा त्यांनी फिरून आनंद घेतला. गणपतीपुळेचा हा समुद्र निळसर आणि स्वच्छ आहे. येथील पांढऱ्या शुभ्र वाळूवर चालताना शांतता अनुभवता येते. समुद्राच्या लाटांमध्ये निसर्गाचा गारवा जाणवतो. आम्ही अगदी सूर्यास्ताच्या वेळेस पोचलो होतो आणि घराकडे परत निघायचं होतं, त्यामुळे अगदी 15 मिनिटं या समुद्र किनाऱ्यावर आम्हाला घालवता आली. पण त्या 15 मिनिटात ही लहान मुलं जी जगली ते पाहून मला खूप शांती मिळाली. समुद्र किनाऱ्यावर असा हा सूर्यास्त अनुभवता येणं यासारखं मोठं सुख काहीच नाही असं मला वाटतं. शेवटी निघायची वेळ झाली होती. इच्छा नव्हती, पण तरीही या चिमुकल्यांना घेऊन आम्हाला इथून निघावं लागलं. माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा बघितलेला सर्वात सुंदर समुद्र किनारा होता हा. मला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.